अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या कामांना वेग आला असला तरीही केंद्र शासनाकडून निधी न मिळाल्याने तब्बल 35 कोटी 13 लाख रुपयांचा निधी रखडला आहे। अनेक लाभार्थ्यांची घरे अंतिम टप्प्यात पोहोचली असून काहींची घरे पूर्ण झाली आहेत। मात्र हप्ते न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। 1 एप्रिलपासून ज्या लाभार्थ्यांची घरकुलं प्लेंथ लेवलपर्यंत पोहोचली आहेत तसेच ज्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालं आहे अशा लाभार्थ्यांचा 11 कोटी 95 लाख 5 हजार रुपयांचा निधी अद्याप प्रलंबित आहे। निधी अभावी स्थानिक प्रशासनाला देखील ऑनलाईन पेमेंटची मागणी नोंदविता येत नसल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांसाठी वाढीव 50,000 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे। त्यातील 35,000 रुपये बांधकामासाठी देण्यात येणार असून अंतिम म्हणजे 5व्या हप्त्यासाठी जिल्हा प्रशासनानं 3,768 लाभार्थ्यांचे FTO फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार केले आहेत। या लाभार्थ्यांना 13 कोटी 18 लाख 80 हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे। मात्र हा निधी देखील अद्याप खात्यात जमा झाला नाही। यामध्ये प्लेंथपर्यंत काम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे 6 कोटी 17 लाख 85 हजार रुपये, लिंटल लेवलपर्यंत पोहोचलेल्या घरकुलांचे 5 कोटी 38 लाख 80 हजार तर पूर्ण बांधकाम झालेल्या घरकुलांचे 38 लाख 40 हजार रुपये थकले आहेत।